काका तुम्हाला त्रास देतोय त्याबद्दल सॉरी, पण काय करायचं ते सांगा ना आता प्लीज. म्हणजे तुझं आता प्रेम नाहीये का विनयवर? ज्या माणसाचं माझ्यावर प्रेमच नाहीये त्याला मी नवरा म्हणून कसं स्वीकारू? आणि मला खरंच असं वाटतं की लग्न फक्त त्याच्याशी करावं ज्याच्या आपल्यावर प्रेम असेल. सगळा काय प्रकार आहे? या अंगठ्या मला बाबांनी दिल्यात. या खड्यांच्या आणि धातूंच्या ऊर्जेचा आपल्या शरीरातील अवयवांवर चांगला परिणाम होतो असं बाबांचं म्हणणं आहे. त्यामध्ये तुला सांगतो आज एकदम फर्मास निर्णय झाला गावकीत सामूहिक शेतीचा. सगळ्यांना निर्णय आवडला, एक मुखाने सगळ्यांनी निर्णय पास केला. मग डोकं कोणाचं माहितीये का? चुक्याचा विश्वास बसणार नाही. कधी कधी चुक्या एवढं फर्मास डोकं चालवतो ना, त्याला म्हणलं चल चुक्या गप्पा मारू, घरी जाऊन जेवू. नाही म्हणला, गेला घरी. बरोबर आहे, आवलीचं जेवण फुकट जाईल ना. मोठा आवलीचा भात दे. नाही चपाती घ्या. चपाती खाऊन झाली, भात दे मले. भात नाही केला. केलं का? बाप्पाने सांगितलंय रात्रीचं भात खायचं नाही. खाऊन खायचं नाही? त्याच्या बाबाने सांगितलंय. विनय महापट्टा नाही कोणाचा आहे मग तो? अहो काय काय बी तोंडाला येते ते बोलता. अबे तूच बोलली ना आता. अहो ते त्याचं ते मुंबईचे कोण आहे ना बिनसंसारी बाबा त्यांनी सांगितलंय. काय कुठल्या बिनसंसारी बाबाच्या नादाला लागलाय? आपल्या इण्याला पण नाही अक्कल. तुला सांगतो आपला वंश निर्वंश राहणार मला वाटते. लय अभ्यास होते बाबा, लय हुशार आहे. आपल्या शरीरात त्याने लय अभ्यास केलाय. कसला बिनसंसारी बाबा? काय बी काय सांगून राहिली तू? कसला इन्या खूळ घेऊन बसलाय काय? बाबा बिबा नसतं असं. आपला बाप्पा डॉक्टरना सांगतो कुठलं औषध द्यायचं कुठलं औषध नाही. त्याला कळणार नाही तो बाबा हुशार आहे की नाही. ते विनयचं कौतुक नको सांगू मले. बाप आहे मी त्याचा. जा भात कर मले. जेवायचं तर जेवा, नाही तर एक काम करा, इन्याला फोन करा आणि त्याला विचारा तो म्हणला भात करायचा तर मी करते. कार्ट ह्या बिनसंसारी बाबाच्या नादाला लागलाय. या वयात लग्न करायचं सोडून हे असले धंदे सुचते त्याला. हा तिकडून सांगणार, मी इकडे काय ऐकायचं. अगे पाणी दे मले. अगं पाणी दे. काय काय म्हणले? पाणी दे मले. काय तू आंधळी का बहिरी आहे? दिसत नाही तुला मला गुचकीलं? पाणी दे. जेवताना पाणी प्यायचं नाही. कोणी सांगितलं? बाप्पाला त्याच्या बिनसंसारी बाबाने सांगितलंय जेवताना पाणी प्यायचं नाही आणि जेवण झाल्यावर 1 तासानं पाणी प्यायचं. या बिनसंसारी बाबाच्या लावली ना चांगली. एकदा सांगितलं ना पाणी नाही द्यायला अरे मला म्हणलं ना. पाणी पिऊ दे. नाही म्हणलं, नाही म्हणलं. उचकी लागली. नाही. अबे गप. एवढे दिवस आपण जेवताना पाणी प्यायलो, काय फरक पडला का माझ्या अंगात तुझ्या बॉडी? अच्छा माझी बॉडी आणि तुमचं अंग काय? अगं पहिलवानाची बॉडी असती. काय म्हणलं? काही बी झालं किती बी झालं तरी मी तुम्हाला पाणी देत नाही. एक काम करा, आभाळाकडे बघा आणि श्वास राखा, उचकी जाईल. श्वास रोखून असा जाईन ना ढाकात वर. बाजूला मला पाणी पिऊ दे. मला वाटतं बाप्पाशी बोलतील तरी लय हट्टी आहेत. काय बोलली बे तू? काय नाही, मी म्हणलं उद्या पाणी भरणार नाही. अरे जा, पाणी भरू नको, भात करू नको. मी घाबरत नाही तुले. मला काही एक घर नाही. मी चालू शंकरेकडे जेवायला. अहो मोकळे से खुले आभाळ, ती वाहणारी नदी उन्हाळ, ती धुंद लाट, ती चांद रात, किती गुपित तिच्या मनात, ती बिंदास, ती बेधुंद, ती जळ उन्हाची वारामंद, ती पावसाची सर चिंब, तिन्ही ऋतूंचे सारे रंग.
चालला जरा नवा मी ती कोवळीशी कळी दिवाणी नवी नवीशी जुनी कहाणी ती बावरीशी मृग नैनी ती सावळीशी सांज ओली Love, love, love लागणे लोचा 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 मुलगा फोन का उचलत नाहीये? ठीक गेलाय काय कळत नाहीये. त्यात मीठ घातलं का? या मीठ संपले ते सुद्धा आणलं नाही. काय चाललंय माझं कशात लक्षच नाही. काकू काही मदत करू का? अगं नाही सगळं झालंय. मीठ संपलंय घरातलं. मग मी 2 मिनिटात घेऊन येते ना. अगं नको एवढ्यासाठी कुठे खाली जातेस? मी उद्या बाजारात जाईन ना तेव्हा घेऊन येईन. ह्या खिचडी पुरतच मीठ हवंय. सुमित कडून घेऊन ये पटकन. हा मी घेऊन येते. काकू नको मी घेऊन येते. नाही नाही मी जाते. नको नको काकू इट्स ओके. 2 मिनिटात घेऊन आले मीठ. आलेच. आनंद आनंद. विनया इंटरव्ह्यूला गेला होतास का? हो एका ठिकाणी जाऊन आलो. कळवतील म्हणाले. ए तू एक काम कर ना, तू स्वतःची कंपनी सुरू कर आणि तुझ्या त्या बॉसला कामाला ठेव. राघव अरे आय एम सिरियस. जेवण बनव. ओके विनया, मी माझ्या ओळखीच्या काही लोकांना सांगितलंय, ते 1-2 दिवसात कळवतील. अरे थँक्स, पण काही घाई नाहीये किंवा मी पण प्रयत्न करतोच आहे की. आणि बाबा असं म्हणतात की अजिबात हार मानायची नाही आणि खचून तर मुळीच जायचं नाही. आनंद. हाय राघव. आकांक्षा ये तू मला भेटायला आली आहेस ना? खरं सांग, खरं सांग. 2 गोष्टींसाठी आली आहे. कुठल्या? एकतर तुला भेटायला आले आणि दुसरं म्हणजे आमच्या घरातलं मीठ संपलंय. थोडं मीठ हवंय. मांगा भेटो क्या मांग. काय मागायला हवं होतं मग? अरे एका डेट मांगली थी, पार्टी मांगली थी, या फिर मेरा दिल ही मांग ली थी. त्रास होईल अशा गोष्टी सध्या अवॉइड करते मी. मीठच हवंय फक्त. क्या बात है, पहले ही बॉल पे सिक्सर. जैसी आपकी मर्जी. एक काम कर, अख्खी बरणी घेऊन जा. अरे अख्खी भरणी नकोय, आत्ता पुरतच हवंय. उद्या घेऊन येऊ आम्ही. बाय द वे आकांक्षा, हा असं म्हणतात की संध्याकाळचं मीठ देऊ घेऊ नये म्हणून. राघव मूर्खपणा बंद कर. अरे मी ऐकलं होतं म्हणून म्हटलं. अरे असं काही नसतं, मूर्खपणा असतो सगळा. ही मस्करी करत होतो. सुमित खूपच बिझी दिसतोय आज. अगं ते विशेष काही नाही, उद्या एक मीटिंग आहे त्याची तयारी करू. ओ गुड. ह्याला म्हणतात पॉझिटिव्ह असणं. राघव तुला माहितीये का, माणसाने नेहमी पॉझिटिव्ह असलं पाहिजे. म्हणजे एखादी नोकरी गेली म्हणून डिप्रेस होऊन चालत नाही रे. जगात कितीतरी नोकऱ्या आहेत ना, खचून चालणार नाही. तू नक्की कुणाबद्दल बोलतेस? मी असंच इन जनरल बोलते. अरे जनरली. मग ठीक आहे, मला वाटलं विनय बद्दल बोलतेस. ए विनया, टेंशन नोटा, तुला जॉब मिळेल. अरे ढूंढने पर तो नौकरी भी मिल जाती है. भगवान क्या चीज है.
वाटतं सॉरी मी येते हा. बाय बाय बाय. बाय सुमित. आकांक्षा हा येत. येते. आनंद. सुम्या इनडायरेक्टली बोलण्यात मुली एक्सपर्ट असतात नाही. माझ्याबद्दल बोलत होत्या ना, हो विन्या, ती तुझ्याबद्दलच बोलत होती. म्हणजे चक्क माझ्याबद्दल. हे बघ, टेंशन घेऊ नकोस, मी आहे ना. धीरे धीरे सब ठीक हो जाए, सब ठीक हो जाए. सगळं माझं बाबांवरच्या भक्तीमुळे झालंय. थँक्यू बाबा बिनसंसारी, तुम्ही ग्रेट आहात. आनंद तुम्हाला पण घ्या आनंद थोडा. थँक्यू बाबा, मी आहे पॉझिटिव्हिटीच पसरवतो. त्याला आनंद घेऊ दे, आपण जेवायला घेऊ. चल. मी इतका वेळ काय. कंट्रोल. काय आहे सुमित, दुपारपासून तुला फोन करतेय मी. माझा फोन उचलत नाहीयेस, माझ्या मेसेजचा रिप्लाय देत नाहीयेस. का करतोयस तू हे सगळं? त्रास देते का मी तुला? का आता तुला माझ्यासाठी वेळ नाहीये? मुद्दाम करतोयस ना तू हे सगळं? ऐक 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 ऐकून घे ना जरा राणी प्लीज. राणी? कोण राणी? कोणाची राणी? हे बघ, मला ना आता तुझ्याशी काही बोलायचं नाही. मला खूप राग आलाय तुझा. बाय. तू ऐकून तर घे मी काय म्हणतोय. अगं आपलंच काम करत होतो मी. एकतर आपला CSR मी बॉसला एक्सप्लेन करत होतो. त्यात जवळपास 2 तास गेले माझे. त्याच्यानंतर मी विनयच्या जॉबच्या संदर्भात एकाशी बोलत होतो आणि त्याच्यानंतर मग आमच्या. हे बघ, मी तुझा दिनक्रम मागितलेला नाही हा. ओके, मी बिझी होतो म्हणून मी फोन केला नाही आणि मी तुला आत्ता करणारच होतो, तेवढ्यात तुझा आला. हॅलो हॅलो सौम्या. हॅलो, ऐकतेस ना सौम्या? काय बाबू काय जानू शोना प्लीज ऐक ना प्लीज. एक मिनिट. हे काय सगळं? सोना, बाबू, जानू, हे सगळं कॉमन झालंय हा. हा, आता तुला जर प्रेमाने मला काही बोलायचं असेलच तर मग असं काहीतरी बोल जे सगळ्यांपेक्षा वेगळं असेल. येस, गुड आयडिया. कोणती? आता काय बोलणार, म्हणजे माझी प्रेयसी म्हणजे तिला जगातलं सर्वोत्कृष्टच काहीतरी बोललं पाहिजे ना. पण सध्या तरी तुला काय म्हणावंय मला सुचत नाहीये, त्यामुळे सध्या मी तुला सौम्या एवढंच म्हण. चालेल ना? चालेल. बरं, जेवलास का? हा जेवलो. बरं ऐक, खूप लेट झालं, मी झोपते आता आणि तू सुद्धा झोप. हा, ती पण थोडं काम करतो आणि झोपतो. बरं ठीक आहे. गुड नाईट. गुड नाईट. ऐक ना सौम्या. हा? काही नाही, बोलायचं होतं तुझ्याशी. बोल ना, काय झालं? ऍक्च्युली आय हा, तू बोल ना. अरे बोल ना, मी ऐकते, बोल. पण मग मी बोलल्यावर तू बोलशील ना? नाही नाही, तू आधी बोल, मग मी बोलणारच आहे ना. बोल बोल, मी ऐकते, लवकर. प्रॉमिस? प्रॉमिस. आय लव्ह यू. आय लव्ह यू. गुड नाईट. बाय. ओके, बाय. बाबू, सोना. तेरे मेरे सपने यही बंद आंखों के ताले में है, चाबी कहाँ ढूंढे बता, वो चांद के प्याले में है, और सपने वो दिखाए, बस कहना बस यही, मैं तेरे काबिल हूँ या तेरे काबिल नहीं,
मैं तेरे काबिल हूँ या काय 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 बोल ना. कामात आहेस? चेहरे पे स्माइल मुंह में मिठास, क्या बात है. अरे काही नाही, ऍक्च्युली सौम्याचा फोन आला होता. त्यात काय नवीन आहे. अरे दिवसभर मी कामामुळे तिला फोन करू शकलो नाही ना, म्हणून रागवली होती माझ्यावर. क्या बात है सुम्या, प्रेम घट्ट होण्याची लक्षणं सुरू झाली आहेत. बढिया आहे. अरे काय बढिया, त्या दिवशी आमची डेट फिसकटली होती ना, आपण सगळे भेटलो नव्हतो का? हा हा, त्याचं काय करावं ते कळत नाही आता. ऐ सुम्या, एक काम कर, आता तू तिला सरप्राईज दे. तिला माझ्या बिनसंसारी बाबांच्या मठात घेऊन जा. खूप खुश होईल ती. थँक्यू. सॉरी, कंटिन्यू. तू लक्ष देऊ नको. एक काम कर ना, मी उद्या कॅफे लवकर बंद करतो. तू तिला कॅफेवर घेऊन ये, तुम्ही एन्जॉय करा. अरे बघ, सगळी अरेंजमेंट मी करतो. कॅफे? अरे मैं हूं ना, क्यों टेंशन ले रहा है. सुम्या हो जाएगा. ओके, थँक्स यार. काय लिहितोय रे? अरे इंटरव्ह्यूची तयारी करत असेल, अजून काय. विनया, गुड. काळजी. मन शांत, विचार शांत, जीवन समृद्ध. हे काय काय करतोयस तू? हा जोक केल्याने पॉझिटिव्हिटी येते. विनया, अक्कल आहे का? सगळं जग पॉझिटिव्ह असतं, निगेटिव्हिटी गोष्ट आपण क्रिएट करतो. एक्झॅक्टली. आपण क्रिएट केलेल्या निगेटिव्हिटी पासून दूर राहण्यासाठीच मी हे करतोय. गुड नाईट. तू करत राहते. शक्य, शक्य, अशक्य. ह्या जपाची ऑडिओ कॅसेट आहे. तुला काय ऑडिओ काय काय काही नाही, मी कॅसेट घेऊन येतो तुझ्यासाठी. हा हा. काय रे? काय झालं? काय झालं? पडलो ना मी. अरे कसं काय पडला? काय करत होतास? शीर्षासन करत होतो. तू अरे म्हणजे प्रयत्न करत होतो, तोल गेला रे. अरे विनया, तेवढा भार टाकलास मानेवर. नाही तर काय अक्कल आहे का? तुला मान मोडली असती म्हणजे. अरे खूप लचकली रे, मला असं बघता येत नाही. थांब थांब, एक मिनिट थांब. इकडे इकडे ये जरा. असं सर. हळू थांब थांब. हा, लूज सोड, मान लूज सोड. हा, हिंदी पिक्चर सारखं मोडून. नाही नाही नाही, लूज सोड. थांब थांब थांब, एकदम लूज सोडा. नको नको. नाही नाही थांब थांब, तू राघव थांब जरा. मी स्प्रे आणतो, तो मारूयात आपण. तुला तुला सांगतो कोण, नको ते उपद्रव करायला. एक सेकंड, हे सुद्धा तुला तुझ्या बाबांनी सांगितलं होतं का? हो, वाटलंच. बाबा म्हणाले शीर्षासन केल्याने मेंदूला रक्त पुरवठा होतो आणि मन प्रसन्न राहतं. भारी प्रसन्न झालास रे मान म्हणून. चला. हळू.
हा वाटेल बरं आता. इकडे लागलंय. अरे आधी का नाही सांगितलंस मग? चला. कुठे? कानाच्या खाली. कानाच्या खाली इथे. बस बस बस. बर ऐक, वाटेल आता तुला बरं. हे पुन्हा असे उपद्व्याप करू नकोस. हा अरे म्हणजे अंदाज नव्हता रे, या आधी कधी केलं नव्हतं ना. हा आणि परतही करू नकोस आता. मी आत्ता ठीक आहे, मी आत्ता तुला तो मानेचा पट्टा आणून देतो. तो वापर दिवसभर आणि आराम कर आज. हो चालेल. मला स्पॉन्डिलिसिस नाही होणार ना, मी मरणार नाही ना. चल चल आज चल. काय बोलतोय, चल हळू उठ. उठ. अरे मानेला लागलाय, पायाला नाही लागलाय. हा हो चला. ये हळू रे. चौकाशी आई ग. हळू. इथे बस, बस इथे हळू हळू बस. अडकले रे. हो हो चल चल. हळू रे मारलाय बाबा. ना. हा थांबेल दुखायचं. खाली सरक थोडा, खाली सरक. हळू हळू. आई स्प्रे जवळ ठेव आणि हा. चल जातो आम्ही. अरे पांघरून. हो पट्टा घेऊन येतोय. कठीण आहे. तुला सांगतो याच्या डोक्यावर नक्कीच परिणाम झाला. की नाही पण याचं एक खूळ उतरवायला लागणार आहे आपण. असो चल, उशीर होतोय, पट्टा आणायचा आणखी. अरे यार कधी येणार आहे ही? हे बेबी व्हॉट्सअप. हे तू आली. हाय हाय अभि. किती वेळ? मी सांगितलं होतं की मी लंच ब्रेक मध्ये येणार आहे. आमचा का पुतळा केलायस मग? राघव, मी शाल्मलीला कल्पना दिली होती की ऑफिस टायमिंग्स मध्ये माझं येणं अशक्य, तरी मी आली. अप्रिशिएट इट. ओके, हा आपला प्रॉब्लेम आहे. का भांडताय तुम्ही दोघे? एक मिनिट, तू मला काय सांगतेस? याला सांग. अभि सांग. तुम्ही काय घाबरताय याला? अरे ही घाबरत वगैरे नाही. तू गप्पा बसा, काय रे, नाहीतर काय? नाहीतर मी माझ्या बायकोला घेऊन निघून जाईल. ए नाही हा, तू शाल्मलीला घेऊन कुठेही जायचं नाहीयेस. हा तू चाललायस? अभया. घाबरला. हा, आपण जे ठरवायला आलोय ते करूया का? म्हणजे आकांक्षा आणि विनयचं काय ठरवायचंय? एक मिनिट, तुम्ही दोघी बोलणार होतात ना आकांक्षा सोबत? आम्ही बोललो, आम्ही तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण ती काही ऐकून घ्यायला तयारच नाहीये. इनफॅक्ट तिने तर असं म्हटलंय की आता तिला ह्या विषयावर काहीच बोलायचं नाहीये, विषय बंद. गावात